नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की ऑब्जेक्ट आणि क्लास कसे बनतात. तर या व्हिडिओमध्ये आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलं होतं की कन्स्ट्रक्टर कसा कॉल होतो. ओके. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कन्स्ट्रक्टर. तर व्हॉट इज कन्स्ट्रक्टर? तर कन्स्ट्रक्टर बेसिकली यूज होतो. आता डेफिनेशन मध्ये लिहिलंय की कन्स्ट्रक्टर इन जावा इज अ स्पेशल मेथड यूज टू इनिशियलाइज ऑब्जेक्ट when an object is created using new keyword. The constructor runs automatically and set initial values for the object. तर याचा अर्थ काय? एक क्लास आहे स्टुडंट. ओके. त्या क्लासमध्ये जेव्हा आपण ऑब्जेक्ट तयार करतो स्टुडंट टाईपचा, ओके, न्यू कीवर्डने, तर न्यू कीवर्ड काय करतो आपण ते पाहिलं होतं की हा रिक्वेस्ट सेंड करतो, त्यानंतर क्लास ऑब्जेक्ट तयार करतो हीप मेमरीमध्ये आणि त्या ऑब्जेक्टचा ॲड्रेस स्टोअर होतो रेफरन्स व्हेरिएबलमध्ये. त्यानंतर स्टुडंट टाईपचा कन्स्ट्रक्टर कॉल होतो. तर का कॉल होतो? तर जो आपण ऑब्जेक्ट तयार केला आहे त्या ऑब्जेक्टला व्हॅल्यू इनिशियलाइज करण्यासाठी. तर डिफॉल्ट व्हॅल्यू इनिशियलाइज करण्यासाठी कन्स्ट्रक्टर कॉल होतो. ओके. तर इनिशियल व्हॅल्यू म्हणजे डिफॉल्ट व्हॅल्यूज काय कोणते कोणते असतात? तर जावामध्ये काही व्हेरिएबल्स आहेत. तर इन टाईपचा व्हेरिएबल असतो, फ्लोट टाईपचा व्हेरिएबल असतो, त्यानंतर डबल टाईपचा व्हेरिएबल असतो, लॉंग टाईपचा व्हेरिएबल असतो, स्ट्रिंग टाईपचा व्हेरिएबल असतो आणि बुलियन टाईपचा व्हेरिएबल असतो. तर इंटसाठी डिफॉल्ट व्हॅल्यू असते 0, फ्लोटसाठी असते 0.0, डबलसाठी असते 0.0, लॉंगसाठी असते 0, ओके, स्ट्रिंगसाठी असते नल व्हॅल्यू आणि बुलियन म्हणजे ही असते ट्रू आणि फॉल्स व्हॅल्यू. तर ही ट्रू किंवा फॉल्स इनिशियलाइज होते. ओके. त्यानंतर कन्स्ट्रक्टरचे काही की पॉईंट्स आहे ते आपण पाहू. पहिला की पॉईंट आहे की कन्स्ट्रक्टरचं नेम आणि क्लासचं नेम हे सेम असतं. म्हणजेच आता क्लास हे तयार केला आहे मी, तर त्यामध्ये जो कन्स्ट्रक्टर असेल तर तो पण त्या कन्स्ट्रक्टरचं नेम पण हेच असेल, म्हणजे सेम नेम असेल. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे कन्स्ट्रक्टर हॅज नो रिटर्न टाईप. आता कन्स्ट्रक्टरमध्ये कन्स्ट्रक्टर कोणतीही व्हॅल्यू रिटर्न करत नाही. ओके. म्हणजे व्हॉइड सुद्धा नाही. ओके. त्याला रिटर्न टाईप नसतो. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे कन्स्ट्रक्टर इज कॉल्ड ऑटोमॅटिकली वेन ऑब्जेक्ट इज क्रिएटेड. तर मागे पाहिलं की न्यू कीवर्डने ऑब्जेक्ट क्रिएट केला, त्यानंतर कन्स्ट्रक्टर कॉल झाला. का कॉल झाला? ऑब्जेक्टला व्हॅल्यू इनिशियलाइज करण्यासाठी. ओके. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे कन्स्ट्रक्टर इज यूज फॉर इनिशियलायझेशन ऑफ द ऑब्जेक्ट. ते आपण पाहिलं. इफ नो कन्स्ट्रक्टर इज डिफाईन जावा प्रोव्हाइड अ डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. तर यालाच म्हणतात डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. ओके. म्हणजे काय म्हणतो, जेव्हा आपण डेव्हलपर कन्स्ट्रक्टर लिहित नाही, तयार करत नाही क्लासमध्ये, तेव्हा जावा ऑटोमॅटिकली कन्स्ट्रक्टर क्रिएट करतो. त्यानंतर कन्स्ट्रक्टरचे 2 टाईप्स पडतात. ते म्हणजे पहिला म्हणजे डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर म्हणजे काय? तर जेव्हा डेव्हलपर एक्सप्लिसिटली कन्स्ट्रक्टर क्रिएट करत नाही तेव्हा जावा इंटरनली एक डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर तयार करतो. त्यामध्ये कोणतेही पॅरामीटर नसतात आणि तो एम्प्टी बॉडी असतो. तर डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर हा डिफॉल्ट व्हॅल्यूज इनिशियलाइज करण्यासाठी यूज होतो. ओके. त्यामध्ये कोणतेही पॅरामीटर नसतात. ओके. हा एम्प्टी कन्स्ट्रक्टर असतो, तो ऑटोमॅटिकली जावा क्रिएट करतो. तर आपण पाहिलं, वेन वी आर नॉट क्रिएट एनी कन्स्ट्रक्टर देन जावा इंटरनली क्रिएट इट इनटू द क्लास. हे आपण पाहिलं. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे इट हॅव
नॉट एनी सिंगल पॅरामीटर, तेव्हा पाहिलं. त्यानंतर दुसरा टाईप असतो पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. तर पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर म्हणजे काय? पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर बेसिकली यामध्ये पॅरामीटर असतात. म्हणजेच आता एक क्लास आहे ए आणि त्यामध्ये एक इंट ए नावाचा व्हेरिएबल आहे. ओके, तर त्या व्हेरिएबलला काही व्हॅल्यू, डिफॉल्ट व्हॅल्यू न इनिशियलाइज करता कोणती तरी व्हॅल्यू इनिशियलाइज करण्यासाठी पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर यूज होता. तर तो असा असतो. आता हा मी एक कन्स्ट्रक्टर तयार केला आहे, त्यामध्ये मी पॅरामीटर देतो इंट ए आणि या कन्स्ट्रक्टरमध्ये धिस कीवर्डचा यूज करून मी व्हॅल्यू इनिशियलाइज करतो. तर याला म्हणतात पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. तर इट इज क्रिएटेड बाय द डेव्हलपर इन टू द क्लास. इट हॅव नंबर ऑफ पॅरामीटर्स. सो आता आधी आपण पाहिलं की थेरोटिकल कन्स्ट्रक्टर काय असतो, कसा असतो, कोणत्या प्रकारचे कन्स्ट्रक्टर असतात. ओके, तर आता तो कोडमध्ये कसा क्रिएट होतो. ओके, तर माझ्याकडे एक क्लास स्टुडंट नावाचा एक क्लास आहे. ओके, तर आता मी यामध्ये काही व्हेरिएबल्स घेतो इंट एक्स. ओके, आणि एक मेथड तयार करतो पब्लिक void शो. ओके, आणि या मेथडमध्ये मी सिम्पली प्रिंट करून घेतो की एक्स व्हॅल्यूमध्ये कोणती व्हॅल्यू आहे. ओके, तर एक्स. ओके, आणि मी मेन क्लासच्या मेन मेथडमध्ये स्टुडंट टाईपचा एक ऑब्जेक्ट तयार करतो, न्यू स्टुडंट. ओके, आणि त्या ऑब्जेक्टचा यूज करून शो मेथड प्रिंट करून घेतो. आउटपुट काय येतो ते आपण पाहू. तर आपण पाहू शकता की इथं 0 प्रिंट झालंय. का? तर हा व्हेरिएबल इंट आहे. ओके, तर इंट व्हेरिएबलला डिफॉल्ट व्हॅल्यू ही 0 इनिशियलाइज होते. तसंच आपण एक स्ट्रिंग टाईपचा घेऊन बघू, स्ट्रिंग वाय. ओके, आणि सिम्पली आपण प्रिंट करून घेऊ वाय. तर पाहू शकता की आपण इथं नल प्रिंट झाले. का? तर स्ट्रिंग टाईपच्या व्हेरिएबलची डिफॉल्ट व्हॅल्यू नल असते. तर त्यानंतर आपण बघू की पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर कसं असतो. तर इथं आपण या ठिकाणी कोणताही कन्स्ट्रक्टर तयार केलेलं नाही, त्यामुळे जावा काय करतोय, जेव्हा आपण ऑब्जेक्ट क्रिएट करतोय तेव्हा न्यू कीवर्डने ऑब्जेक्ट क्रिएट केल्यानंतर या क्लासमध्ये डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर तयार होतोय, आणि तो डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर काय करतोय, त्याच्या या व्हेरिएबलसाठी त्याच्या डिफॉल्ट व्हॅल्यूज इनिशियलाइज करतोय. त्यानंतर पाहून घेऊ आपण की पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर कसा असतो. तर मी एक पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर तयार करतोय. तर यामध्ये 2 पॅरामीटर मी इनिशियलाइज करेल. फर्स्ट म्हणजे इंट एक्स आणि दुसरा आहे स्ट्रिंग वाय. आणि धिस कीवर्डचा यूज करून मी ते व्हॅल्यूज इनिशियलाइज करेन. this dot y is equal to y. ओके, तर या ठिकाणी मी एक ऑब्जेक्ट तयार करतोय
आणि ऑब्जेक्ट तयार करतानाच मी व्हॅल्यू त्याला प्रोव्हाइड करतोय. तर पहिली जाईल 10th आणि दुसरी जाईल एक स्ट्रिंग व्हॅल्यू युवराज. ओके, आता आपण पाहू की त्याच्या यामध्ये डिफॉल्ट व्हॅल्यू इनिशियलाइज झालं आहे की मी जे व्हॅल्यूज प्रोव्हाइड केले ते इनिशियलाइज झाले. तर होऊ शकता आता यामध्ये मी 10th आणि x साठी 10th व्हॅल्यू आणि y साठी युवराजची व्हॅल्यू इनिशियलाइज केली, तर ही इथं त्या व्हेरिएबलला इनिशियलाइज झाली. तर हा कोड होता डिमॉन्स्ट्रेशन फॉर पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर आणि डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. तर आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं की कोणते किती प्रकारचे कन्स्ट्रक्टर असतात, कन्स्ट्रक्टर काय असतात. ओके, तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण धीस आणि सुपर बद्दल आपण जाणून घेणार आहोत आणि कन्स्ट्रक्टर चेनिंग काय असते, कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग काय असते ते आपण पाहणार आहोत. तर आजसाठी इतकंच. धन्यवाद.